आणि इथे त्यांचे सगळे कामगारही आले, त्यांनी त्यांच्याबद्दल 2-3 शब्द बोलावं असं मी प्रत्येकाला विनंती करेन. तर पहिलं मी त्यांच्या मध्ये कोणाला बोलायचं आहे का त्याआधी जरा. त्यांची माझी ओळख जास्त नाही, 2 वर्ष मला या ऑफिसमध्ये 3 वर्ष झाले. त्याच्यानंतर सुरेखा मॅम पाटील होत्या, पाटील नंतर आली. पण त्या दोघांनाही मी ऑफिसमध्ये काम करताना अतिशय सिन्सिअरली बघितलेलं आहे. सुरेखा मॅडमचं अतिशय शांत त्यांचा कधी मी आवाजही ऐकलेला नाही. त्यांचं टेबल आणि ते एवढंच म्हणजे एकदम प्रामाणिकपणे ते काम करत होते. त्याच पद्धतीने दोन्ही कामाचा जो उत्साह आहे पाटीलनी जो दाखवला आहे त्यांना दोघांचं आयुष्यात ते आनंदी आणि आरोग्यदायी मॅडम ही सायली मॅडम आम्ही कोल्हापूरपासून मैत्री आहोत. त्यानंतर आम्ही 2000 साली आसपास पहिल्यापासून आम्ही कल्याणला असल्यामुळे मध्यंतरी कमिटीला राहतो. आज गेले 23 वर्ष आम्ही इथे काम करतो. तिला समोर सगळ्यांना पहिले शांत आहे अतिशय शॉर्ट केले ते सिन्सिअरली काम करतात. प्रत्येक गोष्टीत तिची मदत हेल्प म्हणा आहेत मोबाईल्स. आणि दुसरं पाटील सर तर आता निवडणूक असल्यामुळे फोनवर असायचा संपर्क, पण आता ते वर्क झाल्यानंतर माझ्या शेजारी बसतात त्यामुळे पाहते मी याचे व्हिडिओ वगैरे. प्रत्येक कामाला काही विचारलं तरी ते करण्याची तयारी त्यांची असते. हा सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो. पुढे येतं न येतं नव्हतं कसं तो तुझं आहे, पण जे दिलंय ते काम करण्याचा प्रयत्न होता नाही तुम्हाला बिघाडण्याच्या हाती. चांगला मॅडम येत आहेत आपल्याकडे, तर ते तुमच्याबद्दलचा अनुभव होता. बाकीवर निवडी लावते कॉन्टॅक्ट करायचा. आता मी आमचे जे डीलर आणि फाउंडर कायमस्वरूपी इथलेच स्टाफ बरोबर असतात चंदूबाईला, त्यांनी 2 शब्द बोलवली विनंती करतो. या चंदूबाई. बरेच वर्ष आम्ही एकत्र सोबत काम केलेलं. जयसार मॅडम आणि सुरेखा आमचे जे काम करण्याचं जे कार्यालय आहे एक मैत्री भावना आम्ही काम करायचं आणि हक्काने एकमेकाला सांगायचे. एवढं वर्ष त्यांनी जेवढं त्यांना शक्य असेल त्या कंपनीला त्यांनी सेवेचं प्रदान केलं आणि या मनोभावाने त्यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन एक भावंडांची बंधू भावना त्यांनी सगळ्यांकडून मिळवली आणि सगळ्यांना दिली. पण आज सहकारी क्षेत्रात एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये निष्कलंक माणसांनी स्वतः सेवाकाल पूर्ण करायचं आणि तिथून बाहेर निघायचं हे भारतरत्न एवढंच मोठं पारितोषिक आहे. या पुढचं आजच्या दिवसानंतर जे काय दोघांचंही आयुष्यात त्यांनी जे कुटुंबाला त्यांनी जे न्याय नाही देऊ शकले, कंपनीची सेवा इतर जे बाहेरचे काम आहेत ते तर या सुखरूप आणि स्वास्थ्यपूर्ण राहतील असंच माझ्या शुभकामना. इकडे समोर हात लावून करायचं. या मॅडम इकडे इकडे कॅमेरा इकडे समोर. स्माइल स्माइल. थँक्यू. बांगर साहेब पण होते आणि आपले इंग्लंडचे निष्ठावंत कार्यकर्ते होते आणि आज ते आता युनायटेड इंडिया स्थापन प्रदेश सेवेतून आज निवृत्त होत आहे. त्यांना आम्ही पुढची वाटचाल सुख समृद्धी आणि समाधानी जाऊ. आणि मेन चांगली गोष्ट काय त्यांच्यासाठी की आज जे त्या पिरियडमध्ये रिटायर होत आहे
त्यांना 15 वर्षाची अॅन्युटी जी आहे ती परचेस झाली. म्हणजे बजेटमध्ये काय अनाऊन्स होत आहे ते काय सांगू शकत नाही. लोक तर हेच बोलत आहेत की बीजेपी फुल मॅजॉरिटीमध्ये नाही आली, पण आता काही बोलू शकत नाही. जुलैमध्ये बजेट आहे, बजेटच्या ह्याच्यामध्ये काय होणार काही सांगतो. आणि आमचे जे सिनियर लीडर आहे सावंत आणि सुवर्ण सर यांनी आता खंडवरती गेले की आम्ही ट्रेनच्या मेगा ब्लॉक मध्ये येऊ शकलो नाही. मग तुम्ही पाटील साहेबांना सांगा परत कधीतरी आहे त्यांना येऊन भेटू. तेव्हापासून आमच्या जिंदगी के सफर में गुजर जाती है जो मजा, जिंदगी के सफर में गुजर जाती है जो मजा, वो फिर नहीं आती, वो फिर नहीं आती. फूल खिलते हैं लोग मिलते हैं, फूल खिलते हैं लोग मिलते हैं, बस झड़ते जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग ऐसे बिछड़ जाते हजारों से मिलते नहीं. चाहे उम्र कोई पुकारे कर उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर वर्तमानात जगा मी रिक्वेस्ट करतो. त्या वर्तमानात वागा. तुम्ही सुखाची पाटील सर यांना खूप आनंद जातो. महाराष्ट्राचे आराध्य देवते शिवछत्रपती यांना वंदन करून मी बोलू इच्छितो की माझे आणि माझा मोठा भाऊ सुगम पाटील आणि माझी छोटी बहीण अर्चना, आमचा तिघांचाही विठ्ठल रुक्मिणी म्हणजे आमचे आई वडील, त्यांनी आम्हाला असं काय घडवलं की आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहून आम्ही स्वतः मेहनत करतो. परंतु तुम्ही काय बोलले का पुढे काय जाऊन काय होणार, पुढे लोक आई वडिलांना विसरतात, पण आम्ही तुम्हाला एक हे निवेदन करतो आणि तुम्हाला एक शब्द देतो की आम्ही आमच्या आई वडिलांना कधीच अशी दुःखाची वाट येऊ देणार नाही, की त्यांना अतिशय प्रेमाने आम्ही खूप डेडिकेटेड आहे वर्कसाठी हे मी सांगू शकते घरी, कारण की कधी ती असं सिक लीव्ह वगैरे घ्यायची वेळ आली तरी पण ती ऑफिसला जायची की माझं काम पेंडिंग आहे वगैरे. एवढं डेडिकेशन तिने खूप वेळा दाखवलं आहे. सो ती वर्कसाठी डेडिकेटेड आहे मी नक्कीच सांगेन. आणि ती एक हार्ड वर्किंग लेडी आहे आणि तिने आम्हाला खरंच म्हणजे तुमच्या फॅमिलीला खूप सपोर्ट करून ती ऑफिसवर वेळेवर यायचा तरी खूप प्रयत्न करायची. तरी ती वेळेवर रेग्युलरली यायची, पण पंच्युअलिटीमध्ये ती आहे, हार्ड वर्किंग आहे. घर सांभाळून आमची सगळ्यांची काळजी घेऊन एज्युकेशन आमचं चांगलं करून ती आज एवढ्या चांगल्या स्टेजवर आहे. खरंच आम्हाला प्राऊड होतं. काय बोलता येईल म्हणून असं आहे. ऍक्च्युली मी आज म्हणायला गेलं तर जेव्हा भिवंडीला आलो मी तेव्हा ही दोन माणसं अगदी समोर होती माझ्या 2014ला. एक म्हणजे मेश्रा मॅडम, दुसरं म्हणजे पाटील सर. दोघांशी खूप भावनिक नातं आहे. अगोदर मेश्रा मॅडम विषयी बोलतो की अगदी माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्या. जसं मुलीने सांगितलं की डेडिकेटेड आणि डिवोशन काय असते एक उदाहरण सांगतो त्याचं की साधारण 10-20 असे काहीतरी झाले असेल, 10-20 लाख मला आठवते, सकाळ आठवते, जिथं त्या आल्या त्यांच्या पायांना लागलं होतं असं, हाताला असं लागलं होतं असं. आणि मी म्हटलं मॅडम मी काय झालं काय म्हणजे मी पडले पांघरत. आणि काय ते ऑटोवाल्याने मला वाटतं काय ऑटोवाला की कोणीच तरी काहीतरी घेऊन गेलं होतं काहीतरी, क्रॉस करताना त्या पडल्या, पण तरीही त्या ऑफिसला आल्या आणि त्यांना अक्षरशः लागलं होतं, दिसत होतं. आमचे त्यावेळेचे साहेब बोलले की मॅडम तुम्ही घरी जायचं नाही म्हणजे डेडिकेशन काय असते खऱ्या अर्थानं ते त्यांच्याकडे करून करते आपल्याला. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं अगदी मनापासून सांगतो की त्याच्या त्या 3 गोष्टी मला फार आवडल्या. आयुष्यात कधीही मी अनेक लोकांना याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल, मेश्रा मॅडमचं किंवा त्यांच्याशी काम करत असताना सगळ्या लोकांनी सांगितलं असेल आयुष्यात या स्त्रीकडून मी कधी कुणाची निंदा ऐकली नाही. फार म्हणजे फारच हा जो गुण आहे ना याच्यामध्ये तो म्हणजे पुरुषात पण असतो तो स्त्रियात पण
सांगतो की कधी म्हणजे हे जे म्हणतात हा अवगुण आहे खऱ्या अर्थानं, दुसऱ्याची निंदा करणं हा अवगुण आहे. हा इतर कंपनीमध्ये म्हणा, ऑर्गनायझेशन मध्ये म्हणा, फॅमिली लाईफ मध्ये म्हणा तुम्हाला सापडेल. आणि हा अवगुण जाण्यासाठी लोक अक्षरशः दान धर्म काय 1000 वेळा नामस्मरण करतात, तुमचं जात नाही. आणि खरं ही ती वस्तुस्थिती आहे अध्यात्मामध्ये, ती वस्तुस्थिती आहे. तो अवगुण आहे, पण तो अवगुण जन्मता त्यांना नाही आहे. ही फार मोठी ईश्वराची देणगी आहे त्यांची. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची मला हे आवडली, जेही बोलणार ते सत्य बोलणार. म्हणजे असं फिरवी कधीच नाही त्यांना ते पटलं. जे बोलणार हे नाही आज ते आले नाही, एकदम स्पष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्य आणि स्पष्ट. मी जेव्हा भिवंडीमध्ये आलो तेव्हा मला जेम्स माहित होतं, मी एन्डॉर्समेंट मी मेडिकल हँडल केलं होतं. मॅडमनी मला तिथे एकदम लहान भावासारखं बसून प्रत्येक कॅप्शन मी असा त्या वही घेऊन अक्षरशः स्टेप बाय स्टेप मॅडमनी शिकवली. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं सांगतो की जेव्हा ते म्हणतात की बुद्धांचे जे काय अष्टगाथा म्हणा किंवा जे आपले पंचांग काही का असेल, पण त्याच्यात ते जे विचारधारा आहे ती खऱ्या अर्थानं दिसते. नाहीतर असे अनेक लोक असतात जी दाखवतात वेगळी, पण त्यांच्यामध्ये त्या गोष्टी दिसत नाही. पण मॅडम बाबतीत तसं आहे. आणि बऱ्याचदा मी असं मला असं तेव्हा तो असा भावनिक होऊन जातो. कारण पाटील साहेब म्हणजे मी असं एक जसं कर्मचारी म्हणतो आपण किंवा मित्र भाऊ यांच्या पलीकडे जर कोणी असेल तर ते पाटील साहेब. म्हणजे उदाहरणं सांगायला गेले त्यांनी बरंच बरोबर सांगितलं, त्यांना माहित असेल मी खूप बोलणार आहे, पण त्यांनी सांगितलं थोडंच बोलणार. म्हणजे ही व्यक्ती अशी आहे, मी ज्यावेळेस आलो भिवंडी मला बरेच जण मध्ये खूप दापट माणूस आहे ते काय होतं. पण जेव्हा मी या व्यक्ती शिरत गेलो तेव्हा मला कळलं नाही. मला फार कमी लोकांना माहित असेल, म्हणजे कल्याणमध्ये आता कदाचित त्यांना 3-4 वर्ष झाले असतील, इथल्या लोकांना माहिती उत्कृष्ट गायक आहे, खूप सुंदर गाणं येते त्यांना. त्यांच्याकडनं जर तुम्ही ते गाणं ऐकलं असेल, देहाची तिजोरी भक्तीचा जर ठेवा, माहित नाही आता घरात जायतात की नाही माहित नाही मला, पण आम्ही असे बाहेरून यायचो ना, असं फिरून येतो मार्केटिंग वगैरे करून आलो, थकलो की ते एजंट बी असायचं आणि आम्ही बसायचो. त्याच्यामध्ये बसले ते आमचे मामाशी उठती तर शेलारशी तबला वाजवायचे. त्यावेळेस आम्ही खूप काम केले भिवंडीमध्ये. अगदी आमच्या पूर्वीचे जे मॅनेजर होते बोधेले साहेब, जे 60 लाखाची ब्रांच करून गेले होते. कुठे गेली युनियनचे माणसं 60 लाख 2011 मध्ये ज्यावेळेस गेले होते ते नाही बोधेले प्रशांत बोधे 60 लाखाची ब्रांच होती. त्यावेळेस युनियन 2011 मध्ये भिवंडी क्लोज करायच्या मार्गावर. त्यांना 2 नोटीस साईन केल्याच्या आम्ही त्यांच्या कम्प्युटरमध्ये नंतर बघितले. पाटील असतील ते साहेब असतील आम्ही होतो की ती 60 लाखाची ब्रांच आम्ही 3 कोटीपर्यंत नेली, 3-3.5 कोटीपर्यंत. ही अशा माणसांमुळे अशा लोकांमुळे आज शक्य झालेलं आहे. म्हणजे मला आजही आठवते की करोनामध्ये ज्यावेळेस गाड्या वगैरे काही नसायचे, पाटील साहेब स्वतःची गाडी कुठं इथं भेटायचं, इथून ब्रांच होती कलेक्ट करायचं, ज्यांचं प्रीमियम कलेक्ट करायचं. विक्रमगड पासून ते आम्ही पार ठाणेपर्यंत गेलो. आणि काही का असेल म्हणजे इतका दिलदार माणूस आपल्या इंडस्ट्रीत क्वचितच तुम्हाला बघायला मिळते. माझं भाग्य एवढं चांगलं आहे, म्हणजे आपण एलसीबीला होतो तेव्हा जाधव भेटले, भिवंडीला असताना ही माणसं भेटली, तिथेही चांगलीच माणसं भेटली मला देवाच्या कृपेने. पण सगळ्यात सांगायचं म्हणतो म्हणजे काही असू द्या, एकदम असं मनापासून बोलायला कांदा आज माझ्याकडे हट्टी आहे, येणार, त्यांना माहिती मी येणारच आहे, मग मी नाही म्हणणार तर मला घेऊनच झालं असं नाही. तर आमचं क्लोज रिलेशन. त्यांच्यासोबत मी उदयपूर फिरलो, अगदी उदयपूरचं आठवलं मला. उदयपूरला चक्कर आले होते अक्षरशः मला, आणि बेशुद्ध असं अशी परिस्थिती झाली होती. कारण ते त्यांचं ते तापमान बरंच होतं त्यावेळेस, म्हणजे रात्रीची झोप नाही काही नाही. त्यांनी अक्षरशः मांडीवर बसून मला असं फार आम्ही हॉटेलपर्यंत गेलो होतो तिथे. म्हणजे भावाच्या पलीकडे हा माणूस आहे. आणि तसं बघायला गेलं तर मनानं फार हळवे आहेत ते, म्हणजे घरच्यांना माहित असेल. आपण म्हणतो की ते एकदम असे बोलताना वगैरे असं आहे, पण तुम्ही त्यांच्या अंतर्गत शिरत ते ह्या व्यक्तीसारखा हळवा माणूस नाही, खूप हळवा माणूस आहे मनापासून. आणि आज त्यांच्या याच याच्यामुळे बघा तुम्ही, म्हणजे ते स्वतः म्हणतात की माझे जे मित्र सहकारी होते ते फार विचित्र होतं. त्या दुनियेतून जर मी आज इथपर्यंत पोहोचलो ते याचा अर्थ देव आहे. ते काय म्हणतात की बाबा मी इथपर्यंत पोहोचलो, तुम्ही याचा अर्थ असा आहे की मी आज देव आहे. आज त्यांच्या त्या याच्यामुळेच आज मुलं बघा त्यांनी कुठे बघितलं, मॅडमच्या बाबतीत बघा, म्हणजे आपण जे संस्कार करतो मुलांवर तसं ते जग बनते. आणि त्या दृष्टीने त्यांनी ते बघितलं, त्यांची विचारधारा ही खूप फॉरवर्ड आहे. तसं बघायला गेलं तर हा खूप चांगला माणूस होता. मी असं म्हणेन की कदाचित बरेच लोक असे म्हणतात, पण मी अशी माणसं या इंडस्ट्रीत होणं याच्यानंतर फार अवघड आहे, कारण हल्ली स्वार्थ प्रचंड वाढलेला आहे. अशी माणसं तुम्हाला अपवादानेच भेटतील. मी एवढंच सांगतो पाटील साहेब, अजूनही तिथेही बोलू आपण की तुमच्या बाबतीत कुठेही, म्हणजे मी युनियनचे बऱ्याच लोकांना ज्यावेळेस भेटलो, जीआयचे जसे सांगतात, शंकर सावंत असतील किंवा कुणी असतील, मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो असतील, फोर्टमध्ये जरी गेलो असतील,
वो पाटिल कैसा है हमारा, और वो आपका पाटिल है, हमको लगा हमारी हमारा पाटिल कैसा ते एवढी आत्मीयता त्यांची देणार होते पण त्यांच्या मेगा वर्ल्डमध्ये एवढी आत्मीयता त्यांची. इव्हन मी सांगतो परिषदवाली बरेचसे लोक त्यांचे फार चांगले मित्र आहेत असं आहे. तर एवढंच म्हणेन मी की जसं परमेश्वराने तुम्हाला आतापर्यंत ठेवलं, तुम्हाला चांगलं चिरंजीवी आयुष्य जगावं, मस्तपैकी एकदम हसत खेळत जगा, अध्यात्मात जसे तुम्ही रमता तसे रमा, आणि तुमच्या भावी वाटचालीसाठी वहिनी आणि वहिनींसाठी पण खास म्हणतो की तुम्ही होतात म्हणून ते इथपर्यंत वाटचाल करू शकलाय. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जी रत्न दिली आहेत तुम्ही, ते तर रत्नच आहेत, प्रश्नच नाही त्या बाबतीत. पण ही जी रत्न आहे ती अगदी म्हणजे मुलगा पण तुमचा राजकारणात चांगलं काम करतोय, पोलिसामध्ये काय अजून काय, माझी मुलगी पण सगळं व्यवस्थित. मी फक्त त्यांच्या ज्या साथीमुळे तुम्ही ते करू शकता. आणि समाज कार्य तर प्रचंडच असते, प्रश्नच नाही त्या बाबतीत. ती अशीच वाटचाल तुमची चालू राहो, हीच आमची मनापासून भगवंताकडे प्रार्थना आहे. असं म्हणून माझे मी 2 शब्द संपवतो. सर्व सभासद, या ऑफिसमधले सर्व कर्मचारी, ऑफिसर्स, युनियन्स मधील आमचे जाधव सरांचं नाव मी घर ऐकून आणि शिक्षक साहेबांचं त्यात नाव बऱ्याच लोकांचं नाव माझ्या कानावर आणि त्यांच्याबद्दल ही फार चांगली बोलायची, अतिशय म्हणजे वेळोवेळी चर्चा व्हायची कधी कधी. परंतु मी पण सहभाग घ्यायचा किंवा त्यांच्या चर्चेमध्ये की ऑफिस कसं काय चाललं काय नाही छान असं. मी मुळात कॉलेजला लेक्चरर होतो आणि हा तिचा प्रवास मला लागला. खरं तर मी नागपूरच्या आणि ती सोलापूर. हा भेट नव्हे, हा कार्य होत. अचानक आमची भेट झाली, म्हणजे आमच्या त्यांच्या बहिणीला आमचे मित्र आणि त्यांची बहीण या दोघांनी माझी ओळख करून दिली. लोक म्हणतात की ते नागपूरचे आहेत, ते कोकणचे आहेत, ते नाशिकचे आहेत, ते इकडचे आहेत. या सगळे वाद विसरून जायचे असतात. मानव एकच आहे, स्त्री आणि पुरुष. स्वभावातून आपल्याला आवडलं पाहिजे, मी या मताचं आहे. आणि जेव्हा मागे मी घालायला गेलो तिला सहज तिने मला प्रश्न विचारला, मी विचारायच्या ऐवजी तुम्ही सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल तुमचे काय मत आहे. आपलं अगदी बरोबर आहे, म्हणजे शिक्षणाची प्रेरणास्थान आहे आणि त्याच्यामुळे आपण खूप इथे आलो. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दोघांनी शाळेची म्हणजे जीव आहे त्यामुळे आज भारत दिसतोय. त्यामुळे तुम्ही माझे भाऊ शिवाजी महाराज हे सगळे यांचे आपण देण आपल्याला हे जे ऑफिस मिळालेलं आहे, जे तुमच्या इन्शुरन्समध्ये याला स्टॅच्युटरी याच्यामध्ये मोडतं आहे. आमच्या कंपनी शिक्षण जे आहेत आणि स्टॅच्युटरी मध्ये मोडतात. इन्शुरन्स कंपनी खूप मोठी नावाजलेली कंपनी आहे, भारतातील एकमेव कंपनी आहे की ज्यांचे उद्योग, कारण आमचे मित्र पण आहेत, हे पण आहेत, ते खूप सांगायचे. आणि एवढा मोठा परिवार आणि एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही एक दुसऱ्याला झाल्यापासून मला कुठे पण आतापर्यंतची जी लढाई आहे ती जिंकलो. बघितले हो समोर करतो की आमच्यातर्फे छोटीशी भेट स्वीकारा. एक मिनिट इथं समोर इकडं समोर हो
ऑलरेडी 6 वाजून गेले, त्यांना ट्रेननी जायचं. ते माझ्याकडे चिडून बघत असतील, आता किती वेळ बोलणार आहे. मी काय जास्त वेळ बोलणार नाही. सर्वप्रथम मी सुरेखा मॅडमला विषयी बोलू इच्छितो. सुरेखा मॅडम आणि माझा परिचय तसा काही जुना नाही आहे. ऑफिसला आल्यानंतरच त्यांच्या कामाबद्दल आणि दैनंदिन त्यांच्या इंटरॅक्शन नंतर मला कळलं. त्या सगळ्यांनी सांगितलं त्या शांत स्वभावाच्या आहेत आणि दिलेलं काम संपेपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या 31 वर्षाच्या सर्व्हिसबद्दल युनायटेड इंडियातर्फे मी तुमचे आभार मानतो. तुम्ही तुमची सेवा कंपनीला दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. ॲक्च्युली काय झालंय, एका दिवशी 2 रिटायरमेंट आणि कोणाविषयी बोलायचं आणि किती बोलायचं हे सगळं कटशॉट. पाटील साहेब सुद्धा माझं त्यांचं इंट्रॅक्शन अशी ओळख भिवंडीला कधीतरी 1-2दा झाली असेल, पण इथं आल्यानंतरच कामाच्या निमित्तानेच जी काही इंट्रॅक्शन झाली त्याच्यामध्ये पाटील एक सिन्सिअर वर्कर आणि नेटाने काम करणारे असे जाणवले. आणि त्यांनी या कंपनीला 33 वर्ष सर्व्हिस दिली. त्यांच्या सेवेबद्दल मी त्यांचे आभार मानतो कंपनीतर्फे. त्यांनी कंपनीमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं याबद्दल पुन्हा एकदा आभार. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी समाधानाने आणि दीर्घ आयुष्य आणि निरोगी राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. स्टाफनी जे एवढे वर्ष सांभाळलं त्यांचं या स्टाफसाठी आम्ही एक ऑफिससाठी एक छोटंसं गिफ्ट आणलंय. तुम्ही त्याचा स्वीकार करावा. काय दिलं पाटील साहेब आणि मिश्रा मॅडम. मी मिश्रा मॅडमांना मी विनंती करतो की त्यांनी तुमचा प्रवास युनायटेड इंडियामध्ये 17 फेब्रुवारी 1993. प्रथम मला दिवस 4 हा मिळाला. खूप चांगला अनुभव आला. म्हणजे 4च महिने तिकडे आणि सगळा स्टाफ वगैरे छानच होता. तिथून आम्हाला 4 महिन्यानंतर आम्हाला डिओ 15 म्हणजे सगळे एक टेम्पररी म्हणून त्याने बेसवर त्यांनी डिओ दिले. नंतर डिओ 15 मध्ये मी 2000 पर्यंत दिले आणि तेही मला चांगले लोक मिळाले. चांगलं सगळा स्टाफ मिळाला. सगळेजण कॉपरेटिव्ह होते. ते असिस्टंट म्हणून होते. सगळे ऑफिसर मला छानपैकी म्हणजे कॉपरेशन करायचे. 2000 नंतर मी कल्याण ऑफिसला आले. त्यावेळी गुरव सर आमचे हे होते. तिथे आल्यानंतर मला अनेक चांगले मैत्रिणी मिळाल्या, अनेक स्टाफ मिळाले, शिक्षक सर मिळाले, जाधव सर मिळाले. ते वेळोवेळी मला गाईड करायचे आणि सगळेजण छानच मला म्हणजे आतापर्यंत मला जे जे सगळे मिळाले ते स्टाफमध्ये मला ते सगळेजण मला कोऑपरेट आणि एक चांगले म्हणजे आमचं चांगलं म्हणजे बॉन्डिंग असायचं. मी कमी बोलत असल्यामुळे मी माझ्या मनात असून पण मी तिथेच ते करायचे. पण जो बोलायला लागले ना खूप फार बोलायचे. एकंदर मला सगळ्या मैत्रिणींना छान मिळाल्या. तर भिवंडीमध्ये पण मी गेले तिथे पण मला प्रशांत सर होते. त्यांनी चांगलं कॉपरेशन केलं. नंतर झोडी सर होते ते पण छान होते. बांगर सर मिळाले. बांगर सरांचं पण छान आमचं म्हणजे सगळ्या कामाबद्दल वगैरे आमचं डिस्कशन वगैरे व्हायचं आणि गोष्टीबद्दल आपण डिस्कशन करायचं. सूर्यकांत तिथे होते म्हणजे आणि शेलार मामा आमचे होते. त्यांचं पण म्हणजे कामाविषयी आमचं म्हणजे बरंच ते पण त्यांनी हार्डवर्क करायचे. तिकडे पण प्रीमियम आणणं करणं, थोडा दूर जाणं, वाडा वगैरे तिथे जाऊन प्रीमियम आणायचे. ते सगळेजण म्हणजे हार्डवर्क सगळे मिळाले आणि चांगले काम मिळाले. मला हाताखाली मला स्टाफ छान मिळाला.
मी सगळ्यांचा आभार मानते. आणि हा प्रवास किती लवकर संपला हे मला अजूनही वाटत नाही होते म्हणून. उद्या शनिवारीवर आपल्या हक्काची सुट्टी, सोमवारी असं आपल्यासोबत डेली लाईफ सारखं आपलं उठायचं असं वाटेल की त्याला आता आपल्या ऑफिसला जायचं. पण एका अचानक म्हणून डोक्यात येणार आज आपल्याला जायचं, तो एक क्षण एक भावनिक होतो असा. बाकी सगळं मला सगळे छान मिळाले. मला सगळ्यांबद्दल म्हणजे त्याचा म्हणजे मी ऋणी आहे सगळ्यांनी मला कॉपरेशन दिल्याबद्दल. मानसी पद्मा आले इथे म्हणून मला खूप आनंद होतो. माझी युनिव्हर्सिटी माझी युनिव्हर्सिटी आज पण बोलेन आणि उद्याही बोलेन. माझी युनिव्हर्सिटी नेहमी राहणारच आहे. माझे सहकारी इथेच आपले बरेच 4-5 ठिकाणावरून माझ्याही म्हणजे थोडंसं ठाण्यापासून प्रवास झाला आणि काही सहकारी बरेचसे ऑफिसर लागले आणि त्याच्याबद्दल जे प्रवास केला तर मी एक सबस्टाफ असल्यापासून ते असिस्टंटपर्यंत आणि ते एक्झाम वगैरे किंवा व्हायच्या किंवा माझे सहकारी माझे बांगरसाहेब यांनी वेळोवेळी सगळ्या गोष्टीमध्ये मला सहकार्य केलेले त्यांचे अनंत उपकार आहे. म्हणजे असं मी म्हणेन की काय पण घाबरायचं नाही. अरे एक्झाम काय असते, मी तुम्हाला शिकवतो, तुम्ही पास होणार, तुम्ही काय यावर्षी पुढच्या वर्षी तुम्ही पास होणार, काय इंग्रजी काय नसतं असं. त्यांनी ती माझ्या पाठपुरावा करून मला असिस्टंट बनवलं आणि एवढं सहकार्य की सगळ्या ठिकाणी त्यांनी कुठल्याही बाबतीत माझं कुठेही कमीपणा त्यांनी जाणून दिला नाही मला. आणि तुमच्या अविनाश सर इथे त्यांच्याबरोबर पण आता समजावा ते आल्यापासून मला तर 7-8 महिने झाले, वर्ष 1 वर्ष झालं तेव्हापासून त्यांची आमची संबंध अशी ओळख होती असे बोलणं चालतं कधी. सहकार्याच्या भूमिका युनायटेड इंडियाने फार काही दिलं. म्हणजे माझी नायकी नसताना मी अशा ठिकाणी आहे खरंच पण जाणं की माझा परिवार मला देत आहे त्याच्यावरती सरकारी नसतो काढलो आणि त्या स्टाफला मी काही म्हणजे माझं म्हणजे कधी प्रदूषण असेल तसं स्वभाव असल्यामुळे ते घरात पण तेच आणि इथेही तेच. तर मी घरचं राग इथे नव्हतं काढत, इथलं राग कधी घरी नाही, इथलं इथं लिलाला आपण माझ्या घरी जोराजोरात बोलणं लिलाला ते नेहमीच रोजच आहे. मी तुमच्या घरी येऊन सांगते तिचा अनुभव. इकडे काय इकडे ते म्हणजे अग्न आणि पाणी या 2 गोष्टी आहेत. एका ठिकाणी अग्नी असेल तर पाणी येईल, थंडच आहे म्हणून. म्हणजे आता दोघांचा प्रवास असं झालेला नाही आतापर्यंत. दिली भरपूर साथ दिली म्हणून आज हा दिवस आणि ही वेळ सगळं ठरवून असतं समोरचं रूप आहे. बरेच म्हणजे दोघीने सरांबरोबर पण माझा प्रवास गेला, दोघी सरांबरोबर गेला, मोहितेंबरोबर गेला, सगळ्यांबरोबर बरोबर गेला. सगळ्या बरेच युनियनचे वरिष्ठ लोकांच्या त्यांचे संबंध चांगले होते. आता आपण वेळ देऊ पूर्ण युनियनला. अशा तऱ्हेचं कुठेही असेल तर ग्रुपला जॉईन करून घ्या. कुठल्याही फंक्शनला हजर असेल, कुठल्याही कार्य असेल ती उभं राहील. काका वैद्य आणि इव्हन ते एक्सपायर झाले ते आपले साऊथ इंडियन आता मध्यंतरी एक्सपायर झाले ना ते. हा केशव साहेब ते तर रॉयल माणूस होते. म्हणजे आम्ही तर एवढं पण माझ्यासाठी गॉड फादर होते. एवढे संबंध होते त्यांचे. ते आज नाहीत आपल्यात. त्यांना जिथे असतील त्यांच्या हाताला चिरशांती लागो मी बघ परमेश्वराजवळ विनंती करतो. चांगले संबंध त्यांच्याबरोबर गेले. अजून अलावडे होते ते पण एक्सपायर होते. ते आपल्याला फीस लागले. बऱ्याच लोकांबरोबर माझा स्वभाव जरा उद्धट असल्यामुळे काही जणांच्या बद्दल काही बरोबर विषय आज नाही.
एवढं बोलून आपला सगळ्यांना माझं मामा ओ मामा तुम्ही रिटायर झाले ते रिटायर होत आहेत. तुम्हाला सोडायला मी घरी आलो होतो. हा आपण गेलो होतो. आयुष्य भरपूर लाभो ही सदिच्छा. दोघंही वेसाळ मॅडम आणि सूर्यकांत हे निवृत्त होत आहेत आमच्या ऑफिसमध्ये. जे काय प्रत्येकाने ज्यांनी त्यांनी मनापासून आणि बोलून जे त्यांच्या बाबतीत गंभीर चिंतन केलं त्यांचं चांगलं वावर राहावं यापुढे. तसंच माझे शुभकामना त्यांना आहे आणि आनंदपूर्ण आणि अर्थपूर्ण यापुढे त्यांच्या आयुष्य असावं. पैसा हे कंपनी व्यवस्थित चांगला देणार असतं त्यांना आयुष्यभर. त्याची काही काळजी त्यांनी करायची नाही, थोडी करायची गरज नाही आहे. पण त्यांचं आयुष्य जे आहे यापुढे स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदमय राहावं असं शुभकामना देऊन जे काय सगळ्यांनी येऊन ते आपल्या मुलाचा वेळ दिलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांना त्याच्या त्यांचा जो मान वाढवला त्या बाबतीत सर्वांचेच धन्यवाद करतो. आणि विशेष करून दोन ग्रुप करा ते अल्बम मध्ये एकच ग्रुप होईल. येईल का? हा एवढा येईल. तो तुम्ही हो इकडे रेडी. इकडे समोर समोर स्मार्ट. एक मिनिट 2 मिनिट 1 मिनिट तुम्ही मध्ये जाऊ नका. इकडे समोर Thank you.
आज या ठिकाणी आपण आणि त्यांच्या सौभाग्यवती सुनीता सूर्यकांत पाटील यांचे आज आपण पाहत आहोत. आपल्या कोणगाव नाक्यापासून तर ते त्या 5 मार्ग ठिकाणपर्यंत या कार्यक्रमाच्या ठिकाणपर्यंत मोठ्या दिमाखाने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या रुबाबाने
या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आणि एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडला की अखंड प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या सर्वांचे लाडके त्यांची एक इनिंग संपलेली आहे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ते पदार्पण करत आहेत. हा सोहळा आपण सर्वांच्या समक्ष सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि उपस्थित सर्वांचं जे नातेवाईक मित्रमंडळी आपतेष्ट सर्वांचं पाटील परिवारातर्फे मी शब्दसुमनाने त्यांचं सर्वांचं स्वागत करतोय. आज ज्यांचा हा निरोप समारंभ आहे, खरं तर आपल्या गावातील एक नावलौकिक असलेलं एक व्यक्तिमत्व आहे. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं
जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल तुझ्यामुळं माया बापा उघडलं डोळं विरुनिया गेलं भाव मनातलं भोळ रूप तुझं डोळ्यामंदी साठलं पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना ऐसे लाभो भान देगा देवा दान चरणात ध्यान राहू देगा अमृताची वेळ अमृताचा कुंभ भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झाले दंग माऊलीचे घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग जीवनाचा रंग पाहू देगा विठ्ठल
DJ Asif SK. DJ Asif SK. DJ Asif SK.
DJ Asif SK